कमी खर्चात जास्त उत्पादन मिळावे याकरिता शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। शेतकऱ्यांचा पेरणी खर्च कमी होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सवलत दरात बियाणे उपलब्ध करून दिले जाते। परंतु बहुतांश शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनांबाबत माहिती मिळत नसल्याने या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। सातारा जिल्ह्यात प्रमुख पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिलं जातं। 3000 क्विंटल सोयाबीन बियाणं ह्या सातारा जिल्ह्यात अनुदानावरती देण्यात येणार आहे। हे बियाणे मिळवण्यासाठी अर्ज कुठे करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कोणाजवळ करायचा याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून। नमस्कार शेतकरी बांधव, आपण पाहता आहात की सर्वदूरपर्यंत यावर्षी खरीपमध्ये अतिशय चांगला पाऊस जून महिन्यामध्ये सुरू झालेला आहे आणि सर्वांची पेरणीची लगबग देखील सुरू झालेली आहे। सातारा जिल्ह्यात देखील शेतकरी राजा मोठ्या प्रमाणावरती पेरणीमध्ये आता व्यस्त आहे। आपल्याला शासनाच्या सोयाबीन हे जे आपलं सातारा जिल्ह्यातलं मुख्य पीक आहे त्याबद्दल एक आपल्याशी थोडंसं हितगुज करण्यासाठी मी इथे आहे। सातारा जिल्ह्यामध्ये आपण सुमारे 3000 क्विंटलचं सोयाबीनचं बियाणं हे अनुदानावरती वितरित करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये त्याच पद्धतीनं राज्य पुरस्कृत सोयाबीनच्या योजनेमध्ये हे बियाणं आपल्याला कृषी सेवा केंद्रावरती उपलब्ध होईल। आपल्याला या बियाणासाठी अर्ज करायचा असेल तर तो महाडीबीटीवरती करता येईल किंवा आपण सातबारा उतारा घेऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात देखील गेलात तर आपल्याला आपला अर्ज त्या ठिकाणी ऑफलाईन देखील स्वीकारला जाईल। तर 50% अनुदानावरती बियाणं आपल्याला ग्राम बीजोत्पादन आणि राज्य पुरस्कृत सोयाबीन योजनेतून 50% अनुदानावर बियाणं राज्य पुरस्कृत सोयाबीन योजनेतून उपलब्ध आहे आणि 30% अनुदानावरती तसेच अनुदानावरती ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये देखील बियाणं उपलब्ध आहे। माझं शेतकऱ्यांना आवाहन आहे की आपण पेरणी करताना आवर्जून बीज प्रक्रिया करायला बिलकुल विसरू नये। त्याच पद्धतीनं उगवण क्षमता चाचणी करूनच सोयाबीनचं बियाणं हे पेरावं। आपल्याला या बियाणाबद्दल किंवा कुठल्याही प्रकारच्या बियाणाबद्दल जर काही तक्रार असेल तर ती तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ताबडतोब बियाणं उगवलं नाही, खराब लागलं तर त्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये करावी। आपण जिथून पण बियाणं विकत घेतलेलं आहे किंवा अनुदानावर घेतलेलं आहे त्याची पक्की पावती, बियाणाचं पॅकेट आणि बियाणातलं थोडंसं बियाणं हे त्याच्यामध्ये शिल्लक ठेवावं आणि त्याच्यासह आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार करू शकता। परंतु बीज प्रक्रिया करून आणि उगवण क्षमता चाचणी करूनच आपण बियाणं वापरावं। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।